आहे, मेल्यानंतर सुद्धा आपली लाईफ आहे, आपली लाईफ आहे. म्हणून महाराज स्वाभाविकता आहे, सहजता आहे, मेल्यानंतर सुद्धा आपली लाईफ आहे. एक ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव होतं उद्धारक नावाचे ऋषी. काय नाव होतं? उद्धारक नावाचे ऋषी. वेदांतामध्ये खूप सुंदर कथा आहे, उपनिषदातली ऐका. उद्धारक नावाचे ऋषी होते आणि त्यांनी यज्ञ केला, सर्वस्व दान यज्ञ. कुठला यज्ञ केला? सर्वस्व दान यज्ञ. म्हणजे ऋषी असून त्यांनी पाहिलं माझ्याजवळ जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी दान करायची. काय करायची? दान करायची. सर्वस्व दान यज्ञ त्यांनी उद्धारक ऋषींनी केलं. जो आहे कोणाला गाय देऊन टाकलं, कोणाला आश्रम देऊन टाकलं, कोणाला महल देऊन टाकले, जो यायचा त्याला ते दानच करायचे. माझी जी प्रॉपर्टी, ज्याच्यावर माझा अधिकार आहे ते मी दान करेल, असं ते उद्धारक ऋषींचं तत्व होतं. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं नचिकेत. काय होतं? नचिकेत. त्या नचिकेताने पाहिलं, बाबा काय तुम्ही तुमची प्रॉपर्टी दान करता? हो, जिथं जिथं माझा अधिकार आहे तिथे वस्तू मी दान करतो. मग बाबा, मुलगा पण एक प्रॉपर्टीच असतो ना. हो, माझा अधिकार कोणाचा आहे? म्हणजे माझाच. मी मुलगा तुमचा आहे ना. हो, मग मला कोणाला दान देत आहे? जगातला पहिला मुलगा असावा असा. बाबा, मला कोणाला दान देताय? मी पण तुमचीच प्रॉपर्टी आहे ना, सर्व दान करताय, मग मला का दान करत नाही तुम्ही? ए मूर्खा, काय बोलतो? व्हा तिकडे. कोणत्याच बापाला वाटणार नाही असं. परत यांनी आश्रम वगैरे दान करावं. परत मुलगा आला, बाबा सांगा ना मला कोणाला दान करताय? यांनी रोज एकच म्हणा, सांगा ना कोणाला दान करताय, कोणाला दान करताय? उद्धारक ऋषींची जीवावर आले. त्याने जा, तुला यमाला दान करून टाक. सहज बोल. जसं एखादा मुलगा उन्हात खेळतो आणि आईची जीवार येते, ए काट्या, अरे सावलीत मर. सावलीत मर म्हणजे याचा अर्थ मरच होतो का? तसं सांगितलं, जा तुला यमाला दान देऊन टाकला. जसं नचिकेत निघाला, एक 5, 7, 8 वर्षाचं वय असेल, जसा निघाला तसं यम देवाची प्रार्थना करत बसला. यमाला यावंच लागलं. यम म्हणे, बोल बाबा कोण? तो म्हणे, मी नचिकेत. म्हणे, मग काय? म्हणे, मला न्या. यम म्हणे, तुला न्या असं डायरेक्ट कसं काय? नाही मला न्या. यमाने यादी पाहिली. यम म्हणला, अजून यादीत तुझं नाव नाही. नचिकेता म्हणे, मी ती जाणत नाही, माझ्या बापाने तुम्हाला दान केलेले, तुम्हाला मला न्यावंच लागेल. यम म्हणाला, अजून यादीत तुझं नाव आलं नाही. म्हणे, कस का नाव आलं नाही? म्हणे, माहित नाही. अहो, यादीत नको का नाव असे ना माझं, पण तरी मला न्या. काही यादीशी मला घेऊन देणं नाही, तरी न्या. म्हणे, नाही. कोणती यादी होती ती? कर्जमाफीची का घरकुलची? तुमच्या यादीत नाव नाही ना माझं, मग तरी मला नाही. अरे नाही सांगितलं बाबा तुला, मी असं नेऊ शकत नाही, मला परमिशन नाही नेऊ शकत. मी काय करा, मला न्यावंच लागेल. न्या मला. हे मला तुला पाहिजे ते देतो मी. स्वर्गातलं सुख देऊ का? म्हणले नाही. म्हणजे मग तुला अग्निविद्या देऊ का? ते पुण्यवासाध्य सुरेंद्र लोक मशनंती दिव्यानी दिवी देह बघा. गीता सांग, तुला पाहिजे ते ज्ञान देतो मी, पाहिजे ते तत्वज्ञान. तू फक्त सांग काय पाहिजे, आणि मला न्या. म्हणजे एवढं सोडून पाहिजे ते माग. अजून तुझा नंबर नाही, अजून तुझा नंबर म्हणजे नाही. मला तुम्हाला दान केलेलं आहे आणि दान केलेलं परत घेतलं जात नाही. तुम्ही मला न्याच. सांगितलं काहीच नाही, कारण तुला स्वर्गातलं सुख नाही, तुला आत्मविद्या नाही, तुला अग्निविद्या नाही. तुला पाहिजे तरी काय? मग एक सांगा. म्हणे काय? मेल्यानंतर माणसाचं काय होतं? विठाला विठाला. यम हा एक दरवाजा आहे. यम काय? फक्त दरवाजा आहे. मग यमाचा पलीकडे काय? मरणाच्या पलीकडे काय? मरणाच्या पलीकडे काय? दर्जा जवळ गेल्याशिवाय गावाच्या पलीकडे काय आपल्याला दिसत नाही. तसं यम हा दरवाजा आहे, यम येतो घ्यायला. पण मग मरणाच्या पलीकडे काय? सांगा ना मला. छोटा बालकाने यमाला गुरु केले, यम आचार्य झाले. नचिकेताला त्याने उपदेश केला आणि उपदेश करून सांगितलं, हे नचिकेता, मरणाच्या पलीकडे एक अमृत तत्व आहे, एक अमृत कुंभ आहे. काय म्हणतात त्याला? एक अमृत कुंभ आहे, अमृत तत्व आहे. त्याला अद्वैत तत्व असं म्हणतात, त्याला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला देव असं म्हणतात. हे कधी मिळतं? हे मरणाचा पलीकडे. मग सांगितलं ते अमृत तत्व कसं आहे?
कसं आहे ते अमृत तत्व, ते अद्वैत तत्व कसं आहे, तो देव कसा आहे, विचारा माझा ज्ञानोबा राहिला. खूप सुंदर ज्ञानोबा राहिला. ते अमृत तत्व कसं आहे का, सर्व सुखाचे आगार, हे आगार, ते अमृतत्वाचं नाव काय, अमृतत्वाचं नाव काय, त्याचं नाव, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला विठ्ठल म्हणतात, पांडुरंग म्हणतात. ते अमृतत्व पण कधी मिळतं, कधी, म्हणून जोपर्यंत देहामध्ये चैतन्य आहे, चैतन्य आत्मा आहे, तोपर्यंतच मरणानंतर काय याचा विचार करता येतो. एकदा का या जीवात्मातून परमात्मा, जीवात्मातून चैतन्य आत्मा गेला, मग माणसाचं शरीर हे कसं असतं, अभंगाचा पहिल्या चरणात सांगतात. ओस फुल देठ आयुष्य शेवटी देह. महाराज म्हणतात, जर एकदा चैतन्य आत्मा या जीवातून गेला, नीट आहे का, एकदा शरीरातून जर जीवात्मा गेला, चैतन्य आत्मा गेला, तर आपले घरचे लोक सुद्धा आपल्याला जास्त वेळ घरात ठेवत मग कुठपर्यंत किंमत आहे, जोपर्यंत जीवात्मा मध्ये चैतन्य आत्मा आहे तोपर्यंत. कारण माणसाच्या शरीरात कोश असतात. कोश, पहिल्या कोशाचं नाव आहे मनोमय कोश, दुसऱ्या कोशाचं नाव विज्ञानमय कोश,
तिसऱ्या कोशाचं नाव आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोशामध्ये जो वास करतो त्याला म्हणतात का चैतन्य आत्मा, त्याला म्हणतात का. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा हे जाण आहे, पण हे कधी कळतं, कधी जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत. एकदा आपण गेलो, ज्याप्रमाणे फुल दिसतंय पण त्या फुलाला जर सुगंधच नसला तर ते फुल आपण वापरतो. परिमळ गेल्यावर जर फुल आपण पाहिलं तर त्या फुलाला किंमत राहत नाही. वास गेल्यावर फुल काही कामात नाही. परिमळ गेली या ओस फुल देठी काहीच कामात नाही. तसं आयुष्यातून जीवात्मा गेला का आयुष्य शेवटी आपल्या देहातून जर चैतन्यात्मा गेला का आपल्या देहाला सुद्धा काहीही किंमत नाही, काहीच किंमत नाही, काहीच नाही. आणि याचा उलट जर विचार केला, जगामध्ये बऱ्याच प्राण्यांचं मेल्यावर काही ना काही कामी येतं. असा विचार करा, माणसाचं काय कामी येतं, काय काम? आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा जीवनामध्ये आल्यानंतर हा विचार करणं हे गरजेचं आहे. तो केलाच पाहिजे, करावाच लागतो. आणि केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय उपयोगच नाही. आणि जर तोच विचार जर नाही केला तर आपण का आलो, कशा करता आलो, ही शून्यच असतं. विठाला विठाला आपलं 100 वर्षाचं आयुष्य कुठंच लागत नाही. 100 वर्षाची तयामध्ये दुःखया तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. 100 वर्षाची गणना आहे आपली. किती? 100 वर्षाची गणना आहे. मला सांगा 100 वर्ष खरंच जगतो का? 60-70 भरपूर झालं. 60-70 भरपूर झालं. मला तर अपेक्षा बी नाही तेवढं जाईन घ्या. विठाला 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 भरपूर का 100 वर्षाचं आयुष्य आहे. साहजिकता सर्व 100, पण आपल्याही अगोदर जे होते त्यांनाही जावं लागलं. बरं त्यांना 100 वर्षाचं आयुष्य नव्हतं, खूप होतं, खूप होतं. राजा दशरथाला 99,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 99,000 वर्ष जगले. कोण? राजा दशरथ. 99,000 वर्ष. तरी मरावंच लागलं. 14 चौकड्या रावणाचं आयुष्य. 4 युगांची एक चौकडी, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. कृतयुगाचं आयुष्य होतं 17,28,000 वर्ष. त्रेता युगाचं आयुष्य होतं 12,96,000 वर्ष. द्वापार युगाचं आयुष्य होतं 8,64,000 वर्ष. आता कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. कलियुगाला फक्त अजून 5,500 वर्ष झाली. अजून किती घ्यायचे? 4,32,000 मधून 5.5 वजा करा, अजून तेवढा दिवस कलियुग. आता रेट आहे का? 17,28,000 प्लस 12,96,000 प्लस 8,64,000 प्लस 4,32,000 गुणिले 14 करा. जेवढं आकडा येईल तेवढं रावणाचं आयुष्य. एक एक युग जेव्हा फिरून फिरून 14 वेळेस यायचे, 4 युग जेव्हा 14 वेळेस फिरून फिरून आले तेव्हा एकदा रावण मिळाला. म्हणून आपण म्हणतो 14 चौकडीचे राज्य मला मिळेल, मला मिळेल. मरावंच लागतं. बरं एक व्यक्ती इथं येऊन गेला, त्याचं आयुष्य होतं 1,60,60,30,10,000 वर्ष 709 महिने. एवढे दिवस जगला. त्याचं नाव होतं हिरण्यकश्यप. किती होतं आयुष्य? 1,60,30,10,000 वर्ष 709 महिने जगला. कोण? कधी दिसला राम राम केला आपल्याला? कधी मरावं लागतं. आपलं 100 कुठे लागतो? हल्ली चांगले चांगले गेले, आपलं कुठेच लागत नाही. कारण इथं थांबण्याकरता कोणी चाललेलं नाही. जो आलाय त्याला जावंच लागणार आहे. का? कारण आम्ही मोजतो. मी आता एवढ्या वर्षाचा झालो, मी आता माझा एवढा वाढदिवस आहे, माझा तेवढा वाढदिवस. खऱ्या अर्थाने तो आपला घट दिवस असतो. काय असतो? हो, घट दिवस. आपण वयाने वाढतो पण आयुष्याचा 1 दिवस कमी होतो, आपला 1 वर्ष कमी होतं. आपण काय मोजतो? आता मी एवढ्या वर्षाचा झालो. EMI काउंट डाऊन करतो पण तो उलट करतो. तो म्हणतो आता तुझे एवढे शिल्लक राहिले, तो म्हणतो एवढे झाले, तो म्हणतो नाही नाही एवढे शिल्लक राहिले. आणि तो नेतोच. तो
हे कोणी महाराज मी मरणारच नाही म्हणतो तू राहणारच नाही. मी मरणारच नाही म्हटलं तू राहणारच नाही. लोक काय विचारतील याचा भरोसा. मला एकाने विचारलं महाराज देव आहे का? म्हटलं आहे. म्हणे दाखवा. म्हटलं दिसत नाही. मग आहे कशावरून? म्हटलं आहे. नाही आहे का देव? म्हटलं आहे. मग दाखवा. म्हटलं दिसत नाही. मग देव आहे कशावरून? त्यामध्ये इकडे म्हणे काय? म्हटलं कोरोना आहे का? म्हणे आहे. म्हटलं दाखव. म्हणे दिसत नाही. म्हणता आहे कशावरून? म्हणे माणसं मरतायत म्हणून करोना आहे. म्हणतो तू जिवंत आहे म्हणून देव पण आहे. तू का तुलाही ठेवलं ना त्याने तुलाच वाचवलं ना. साहजिकता आहे म्हणून आहे ते आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर स्वाभाविकता आहे. प्रत्येकाला यावं लागतं. तर तो एक व्यक्ती म्हणे मी मरणार नाही. म्हटलं का नाही? म्हणे घ्यायला कोण येतं? म्हटलं यम येतो. म्हणे बस मी यमाला पाकिटानं घालून देईन टेबलाचा. म्हणजे मी यमाला बरोबर मॅनेज करेन. म्हटलं तो मॅनेज होत नाही. मी बघून घेते पण मी मरणार नाही. आले यमराज दारीच उभा होता. या वेलकम टू माय होम. कोणाला म्हणला? या फक्त ऐका असं करायचं नाही. यमाला वेलकम म्हणायचं फक्त ऐकण्यात होता. या यमराज यमराज म्हणे एवढ्या वर्षात पहिला माणूस पाहतोय माझं स्वागत करतो. या म्हणले या बसा वगैरे यमाला पाणी वगैरे दिली. यमराज म्हणे वा दिवाळीचे दिवस चालले त्यात तू माझं स्वागत करतोय खूप बरं वाटलं. या यमराज या. फराळ घ्या, लाडू घ्या, शंकरपाळे घ्या, शेव घ्या, चिवडा घ्या. यमही खूप चालेल म्हणजे भाऊ एवढा जीव मला कोणीच लावणार नाही आजपर्यंत. मला सर्वच लोक वाईटच म्हणतात. नाही म्हणे ते बाकीच्यांचं जाऊ द्या. मस्त 2-4-8 दिवस राहा म्हणे. रोज वेगवेगळ्या पाहुणचार खाऊ घातला याने यमाला. रोज एकदा यमाला ज्यूस पाजून दिलं. यमाचे डोळे लागल्यावर याने यमाच्या खिशातून चिठ्ठी काढली. एवढी चिठ्ठी आहे आणि पाहिली इतकी मोठी यादी होती. याने जेव्हा पाहिलं तर त्या यादीमध्ये याचं नाव 1 नंबरला होतं. म्हणजे बस उठला का आपला कार्यक्रमच नाही. पण एवढा हुशार राहतो माणूस. याने व्हाईटनर आणलं आणि ते वरचं नाव फोडून टाकलं आणि सर्वात खाली लिहिलं. म्हणजे एवढे दिवस तरी बोनस म्हणून मिळतील बा आपल्याला. सर्वात खाली लिहिलं. तशी घडी करून बरोबर यमाच्या खिशात चिठ्ठी टाकली. थोड्या वेळाने यमराज उठल्यावर यमराज म्हणजे भाऊ बघ तुझा इतका जीव मला कोणीच लावला नाही रे. हे बघ खरं तर मी तुला उचलायला आलो होतो. म्हणे मग आणि मी जी यादी आणली आहे त्या यादीप्रमाणे मी एकेकाला उचलणार होतो. म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. म्हणे मग त्याचं तुझं नाव 1 नंबरला होतं. म्हणे मग मी आता तू एवढं मला खुश केलं मी इतका खुश झालो. आता मी निर्णय बदलला. म्हणे काय? मी अगोदर वरून उचलत येणार होतो आता खालून उचलू. हा म्हणे खाली मीच. सांगायचं तात्पर्य किती मरण टाळण्याचा प्रयत्न केला तरी मरण टाळता येत. देवी भागवतामध्ये असं वर्णन आहे. परीक्षित राजाचं मुलगा जन्मेजय राजाने परीक्षित राजा करता काचेची पेटी केली होती. कशाची? काचेची पेटी. हे देवी भागवत सांगता. काचेची पेटी केली होती. तरी का की इथं एकही तक्षक नावाचा सर्प येणार नाही. तरी देखील काचेच्या पेटीमध्ये फडातून किड गेलं. फड राजाच्या हातात पडलं. किड खाली पडलं. किडाचा साप झाला. राजाला दंश केला आणि परीक्षित राजाला मारावं लागलं. याचं ठरलंय त्याला त्या दिवशी जाणंच आहे. कारण तो वाट पाहतो अभंगाच्या दुसऱ्याच्या. घडी घडी काळ वाट जाती पाहे. 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 घडी घडी काळ वाट जाती पाहे.
विठाल घडी घडी काढ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ आपली वाट पाहत आता एवढंच किती अवकाश आहे, किती वेळ बाकी आहे तुला यायला, तो इतकंच वाट पाहतो. कारण काळ हा वाट पाहण्याकरता आहे आणि आपल्याला नेण्याकरता. आपल्याला देह जाणार त्याशी काढोगा का जाणार आहे, आपला देह जाणार आहे त्याशी खाणार आहे. किती प्रयत्न केला तरी मरावच लागणार. इथं थांबण्याकरता गरुड पुराणामध्ये एक सुंदर कथा आहे बघा. असं म्हणतात गरुड पुराण हे मेल्यावरच वाचलं जातं, तसं काही नाही, कुठेच नियम नाही, कधी वाचता येत, कधी वाचता येत. आणि त्या गरुड पुराणामध्ये सर्व देव लोकांची अशी सभा भरली, मीटिंग भरली, सर्व देव त्या ठिकाणी आले. आल्यावर यमराजही आले आणि मीटिंग मध्ये आत शिरणार तोपर्यंत एका कमानीवर कावडा बसला. जाता जाता यमाने कावड्याकडे बघावं आणि सहज मान हलवलं. कावड्याचं लक्षात आलं हा कोणाकडे पाहत नाही, ज्याच्याकडे पाहिलं त्याला ठेवत नाही, काहीतरी गडबड आहे. यमाने आत गेल्या गेल्या कावडा उडत उडत आला गरुडाजवळ. भगवान विष्णू आलेच, गरुड तिथं उभे होते. गरुडराज म्हणले काय, आपण पक्ष्यांचे राजा आहात. म्हणले हो. म्हणे माझं रक्षण करा. म्हणलं काय झालं. यमाने माझ्याकडे पाहून मान हलवली. म्हणून मग असं वाटतं माझं काही खरं नाही. अरे आपला माणूस आहे तू, मग चिंता करू नको, बस पाठीवर, तुला हिमालयात नेऊन सोडतो. गरुडाने कावड्याला हिमालयात नेऊन ठेवलं आणि एका झाडावर बसवलं. म्हणजे आता इथं तू आरामात झोप, तुला कोणाचाच धाक नाही, कोणाचीच भीती नाही, मी पाहून घेईन. म्हणलं गरुड परत आला. आल्यानंतर सभा बर कास्त झाली, मीटिंग बर कास्त झाली. यम बाहेर आले, पाहिले तर कावड्याची जागा खाली होती. यम आणि इथंच होता, गेला कुठे. यमाचा चेहरा उतरला, पण गरुड हसायला लागला. आणि यमाने विचारलं गरुडाला, गरुडराज का हसताय तुम्ही. गरुड म्हणला तो आपला माणूस होता, मग तो तुमच्या ताब्यात कस काय सापडला. म्हणे मग कुठे नेलं. म्हणे हिमालयात. हिमालयाचं नाव ऐकलं यम हसायला लागलं. आणि मग गरुडाचा चेहरा पडला. मग गरुड म्हणतो आता तुम्ही का हसताय. 2 तासापूर्वी इथं आलो होतो, त्याच्याकडे पाहून मान हलवली होती, हाच विचार केला होता की 2 तासानंतर याचं मरण हिमालयामध्ये आहे, हा अजून इथं काय करतो. पण धन्यवाद म्हणे का तुम्ही माझं एक काम कमी केलं. म्हणे मग नाही तर त्याला तिथं मला नेऊन तिथं ठेवावं लागला. म्हणजे का, कारण त्याचं मरण तिथं आहे. म्हणजे का तुम्ही तिथं एका झाडावर ठेवलं. म्हणे तुमचा कावडा झोपी गेला. म्हणे हा, तुमचा कावडा झोपेत असताना शिकारी आला, त्याने बाण मारला, तुमचा कावडा झोपेत खालाच. मरण टाळता येत, हे निमित्त आहे. इथं गेला नसता ते झालं नसतं, नाही काही नाही. हे आपल्या 5व्या दिवशी आपल्या कपडावर लिहिलं गेलं, आपण कशाने मरणार आहोत. आणि जेव्हा पाहिलं म्हणजे ठीक आहे यमराज तुम्ही काही पुन्हा पुन्हा भेटत नाही. म्हणजे मग गरुडाने सांगितलं आता माझं आईचं आयुष्य किती तेवढं सांगा. माझं आईचं आयुष्य किती तेवढं सांगा. गरुडाचं आईचं नाव होतं वनिता, लक्षात ठेव. गरुडाचं आईचं नाव काय होतं, वनिता. माझं आईचं आयुष्य सांगा. यमराजाने सांगितलं, चित्रगुप्ताला आदेश केला. चित्रगुप्ताने म्हणजे कर बुक ओपन. चित्रगुप्ताने जसं बुक ओपन केलं, योगा योगा सा म्हणजे गरुडाज माफ करा. म्हणजे काय, तुमचं आईचं आयुष्य फक्त उद्या 12 वाजेपर्यंत. 12 नंतर तुमचे तुम्हाला डोळ्याने दिसणार म्हणजे असं होणारच नाही. म्हणे ना ठीक आहे. सकाळी रात्रभर एका वडाच्या झाडाला पोकड केलं गरुडाने, पोखरून टाकलं. आणि पोकड झालं, सकाळी आपल्या आईला घेतलं आणि त्या वडाच्या झाडात तिला बसवलं. एक दगडाची पट्टी आडवी लावून घेतली. 12 वाजून 5 मिनिटं झाले आणि यमराज गरुडाच्या घरी गेले. 12 वाजून 5 मिनिटात दरवाजा उघडला. जशी यम हात घेतले, गरुड म्हणे गेट आउट, निघा. का 12चा टायमिंग दिला होता, 12 वाजून 5 मिनिटं झाले. जरी वेळेवर आले असते, वेळेवर काय यमराज बिफोर जरी आले असते तरी माझी आई तुम्हाला सापडूच शकली नसती. माझ्या आईचं तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणे नाही, म्हणे नाही.
म्हणे गरुडा, म्हणे काय तुझं एवढंही डोकं चालत नाही का? तू झाड पोकळ करून ठेवलं, पोखरून ठेवलं, म्हणे मग जोराचं वारा वादळ आलं, झाड जागीच बसलं आणि त्यात तुझी आई यद्गत्वानी वर्तनते तथां परमं, त्यात तुझी आई जागीच मरण पावले. का घडी घडी काढ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून मरण हे टाळता येत नाही, मरावंच लागतं. मग का हो महाराज, जर मरण टाळता येत नाही, मग आपल्याला माहिती आपण मरणार आहे, हो, मग काय केलं पाहिजे? म्हणे अनुताप कर. अनुताप ज्याला म्हणतो पश्चाताप, तो कर. अभंगाच्या तिसऱ्या चरणात आजी अनुताप घेऊनी सावध, आजी अनुताप घेऊनी सावध, आजी अनुताप घेऊनी सावध, आजी अनुताप घेऊनी सावध. काही करे दोष करे माना, काही तरी दोष करे मना, काही तरी दोष करे माना, काही तरी दोष करे मना. हरिमुखे गातार परिचिता, हरिमुखे गातार परिचिता. हाची अनुताप घेऊन सावध, काही तरी बोध करे मना. काहीतरी बोध, हे मनाला बोध केला पाहिजे. कारण माणसाचं मन खूप चंचल आहे, माणसाचं मन खूप चंचल. मग मनाला बोध केलाय, काहीतरी बोध करे मना. अनुताप केला पाहिजे माणसाने, की मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे, याच्यावर माणसाने विचार केला पाहिजे. अनुताप हा झाला पाहिजे. करता करवितातोय, पण आपण कशा करता आलोय हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करे. आपल्या शरीरावरती एकमेक वस्तूवरती अधिकार त्याचा आहे, फक्त देवाचा, आपला सुद्धा नाही. त्यानेच निर्माण केलं. 3.5 हाताचा नरद आहे आपला. किती? आपल्याच हाताने जर मोजला तर तुमच्या पायापर्यंत 3.5 हात येतात. प्रत्येकाने घरी गेल्यावर मोजा वाटला. आउट हात कामा नवदे, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सबसे सोया, ना जमाना खोया. खाया पिया सबसे सोया, ना जमाना खोया. काय 3.5 हाताचा नरद आहे कबीर महाराजांचा वाक्य. नरद आहे 3.5 हाताने जाणार आहे. देह जाणार जाणार त्याचे काढोबा खाणार. आणि हा एकाचा नाही, देह हा 5चा आणला पंचमहाभूतापासून आपल्या देह. पण बघा देवाने कसं बनवलंय का. याच्यात 350 हाड आहेत, मग 72,000 नसा आहे, 3.5 कोटी अंगावरती केस, आणि एक खूप लहान लहान गोष्टीची देवाने देह बनवताना काळजी केली. देह बनवताना खूप काळजी. मला MPSC ला एक प्रश्न होता, 1 मिनिटाला गायीचा वासराचे हृदयाचे ठोके किती पडतात? म्हणजे विचार करा. साहजिकता आहे की देवाने देह बनवताना कसा बनवला, असं कसा बनवला. देवाला असं वाटतं की माझ्यासारखा कोणीतरी असला पाहिजे म्हणून आपल्याला बनवलं, भजना करता बनवलं. पण आपण भोजनावर जास्त लक्ष दिलं, भजनावर कमी दिलं. विठाला विठाला आपल्या प्रत्येक श्वासावरती फक्त त्याचीच नाही, त्याचीच सत्ता आहे, आपली सत्ता नाही, आपली सुद्धा नाही. विचारा मीराबाईंना श्वास कोणी दिलाय? देवाने दिलेला. देवाने. पण प्रत्येक श्वासोश्वासाला आपण फक्त देवाचे घेणे लागतो आणि देवाचंच भजन आपण केलं पाहिजे. कधी? प्रत्येक श्वासोश्वासाला, प्रत्येक श्वासोश्वासाला केला पाहिजे. पण नाही करत आपण. जाऊ द्या. मग 24 तासातून कमीत कमी 2 तास तरी आपण देवाचं भजन केलं पाहिजे. कंटिन्यू 2 तास करतो, जाऊ द्या 2 तास. 1 तास तरी केला पाहिजे 24 तासात. करतो, नाही करत, जाऊ दे. का अर्धा तास तरी केला पाहिजे. अर्धा तास देवाचं भजन करतो आपण. आणि काय महाराज केल्याने अर्धा तासात केलेल्या देवाच्या भजनाची एवढी पावर आहे
की उरलेले 23.5 तास संसारामध्ये तुमचं कुठलंही संकट आलं तर या अर्ध्या तासात केलेल्या भजनाची इतके पुण्य आहे का ते सहज संकट तारून नेतं. हे देवाची नावाची पावर आहे म्हणून नेम इज द पावर. त्याचं पावर खूप आहे. म्हणून हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा. पुण्याची कोण काय हे करता आपल्याला, आपण भजन कोण करी, भजन कोण करी. म्हणून महाराज त्याच आहे. विचारते मीराबाईला खूप सुंदर एका गीत मध्ये खूप सुंदर श्वासात सर्व त्याने दिलेला आहे आणि त्याचाच अधिकार आहे का. प्रेम के रंग में आयुष्य डूबी, हो गया एक ही नूर, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं तो सांसों की माला पे सिमरू मैं ठिकाना. काय भाव असते मेरा भाई. श्वास देवाला समर्पित केला. श्वास आपल्या जगात काहीच नाही, काहीच नाही. जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एजन्सी मिळेल. देहाची एजन्सी मिळाली का. आज कोण म्हणतं का उद्या आता आमचे बाबा जाणार आहेत, आजच हा जीव काढून घेऊन मुंबईहून एखादा दुसरा देह आणू आणि त्याच्यात ट्रान्सफर करतो. आहे मिळणारच नाही, शक्यच नाही. नाही मिळणार. आणि म्हणून म्हणतात की साहजिकता आहे, इथं बदल होत नाही, चेंजिंग होत नाही. म्हणजे जसं देवाचं घर चालन ते जर एकदा बिघडलं तर डॉक्टर पुन्हा जसं तसं करत किती करा तुम्ही नाही. म्हणून हा त्याचा व्यवस्था आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, जीवनात आल्यानंतर आपण सर्वच अनुभवतो. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, खरं सांगा, जीवनामध्ये आल्यानंतर मरण चांगलं का जगणं चांगलं. झोपले. मी काय विचारलं याच्यावर नीट लक्षात आहे. मरणं चांगलं का जगणं चांगलं. करा विचार. मरण चांगलं का जगणं चांगलं. मरण मरण चांगलं. मरायचं मग आपण पण. बरं जगणं चांगलं. जगणं चांगलं तर असे किती दिवस गेले की त्या दिवशी तुम्ही चिंताच केली नाही, त्या दिवशी तुम्हाला दुःखच आलं नाही. आज किती दिवस गेले. जगणं जर चांगलं आहे तर असं एकही दिवस गेला नाही असं सांगा की तू दुःखात गेला. ज्या दिवशी चिंता झालीच नाही असं एक तरी दिवस सांगा की तुम्हाला चिंताच नाही राहिली. एक तरी दिवस असं नाही. काही तर महिला म्हणतात तुम्हाला एक तरी चिंता असेल रोजची, आज काय भाजी करू. असं एक तरी दिवस सांगा की ते चिंतेत गेलं नाही. बरं एक माणूस जीवनामध्ये कितीदा मरतो. तुमच्या गावात लोक मरत नाही, मरतात. कितीदा जीवनामध्ये लोक कितीदा मरतात. एकदा. बरं जीवन कितीदा जगतो. रोजच. बरोबर. एखाद्याचं वय 70 वर्ष असेल, 70 वर्षामध्ये तो एकचदा मेला. पण जगतो कधी. रोजच जगतो, रोजच जगतो. आणि मरण तो कितीदा. एकचदा. जर 70 वर्षामध्ये एकचदा मरतो आणि रोजच जगतो. मला सांगा एकदा मरण्याकरता 70 वर्ष आयुष्य जगावं लागतं, तेव्हा एकदा मरण येतं. मरण चांगलं का जगणं चांगलं. विठाला 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 मरण चांगलं. मरण चांगलं. खरंच मरण चांगलं. कबीर महाराज सांगतात मरण हे चांगलंच आहे, चांगलंच राहतं. आपण तो बस मेल्यावर सर्व सुटतं असे नसेल ते. पण संसारिक दुःखातून आपण तरुण जातो. विठाला विठाला विठाला. कबीर महाराजचे थॉट्स बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. जब हम पैदा हुए थे हम रोते थे जग हंसता था. काय सुंदर फिलॉसॉफी असेल. जब हम पैदा हुए थे हम रोते थे जग हंसता था. ऐसी करनी कर चले कि हम हंसे और जग रोता था. आम्ही जन्माला आलो ना आम्ही रडत होतो का. कारण 9 महिने 9 दिवस आम्ही उलटे लटकलो होतो तिथं आईचा उदर. खूप दुःख होतं आम्हाला. आम्ही रडत होतो तेव्हा हसत होतो पेढे वाटत होते. पण आज आम्ही आनंदात मरतोय आणि आज
रडताय. म्हणून मरण कधी चांगलं होतं आणि चांगलंच असतं. पण आपल्याला मरणाची कल्पना सुद्धा यायला नको असं वाटतं. म्हणून मारतात जाणं प्रत्येकाला आहे आणि जावंच लागतं. म्हणून अनुताप केला पाहिजे. अनुताप केला पाहिजे. 7 वर्षानंतर राजा परीक्षितीला अनुताप झाला. किती वर्षानंतर? नीट ऐका. जेव्हा राजा परीक्षित आणि शुकदेवांची भेट झाली. आपल्या गावात कथा नेहमी होत असतात. आपण सुज्ञ आहात. मी सुद्धा बऱ्याच कथा आपल्या गावात केल्या आणि बरेच घेतात. मागे मुजफ्फरनगर शुक्ताला कथा होती माझी. आपला अर्ध गाव होत, अर्धा ट्राव लागत. राजा परीक्षिता 61 वर्षाचा होता जेव्हा शुकदेवजी भेटले. तेव्हा किती वर्षाचा? हो. आणि शुकदेव राजा परीक्षिती जेव्हा भेट झाली तेव्हा शुकदेवजी 16 वर्षाचे होते. किती वर्षाचे? हा. आता खरं सांगा, आकडा बघा तुम्ही, अंक बघा. 61 आणि 16 काय फरक आहे? फरक काय? आता 61 वर्षाचा माणसाने 16 वर्षाचा पोराचे पाय धरावे का धरू नाही? जाऊ दे, मलाही माहिती. वय जरी लहान आहे पण ज्ञानाने शुकदेवजी श्रेष्ठ होते. म्हणून राजा परीक्षितीला 7 दिवसात मुक्ती मिळवून दिली. 7 दिवसात अनुताप झाला. अनुताप. मरण कळा. आणि मरण कळलं पाहिजे. ज्याला मरण कळतं ना की मी मरणार आहे. आपल्याला जर एखादा डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आम काम करोगे, आपण तेवढाच फसतो. काही काळात सांगितलं तुम्ही यांना घरी न्या, 6-1 महिने जगतीने घरी खाऊ पिऊ घाला, तो 3च महिन्यात जातो. बरेच लोक कोरोना न होता तरी कोरोनाच्या भीतीनेच गेले. साहजिक आहे महाराज. म्हणून जाणं येणार स्वाभाविकता. म्हणून अनुताप केला पाहिजे आपण. हाचे अनुताप घेऊन सावध केलं, सावध झालं. जिथं काहीतरी धोका आहे तिथं सावध होत आहे. रोडावरती धोका आहे म्हणून सावध करतात. सावधान, आगी गतिरोधक. आणि म्हणून या संसारूपी गाडीमध्ये सुद्धा, या देहरूपी गाडी जेव्हा या संसाराच्या घाटातून चालते तेव्हा परमात्मा या जीवात्माला सावध करतो की तू सावध हो. पण कधी मरणाधी मरणाच्या आधी सावध झाले. त्या या जगात नाही तरी त्यांचं नाव आहे. तरी त्यांचं नाव. वाक्य बोलून गेलं ते लोकमान्य टिळक, स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच. आज आहे का नाही नाव? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोण? सुभाष बाबू. आज आहे का नाही नाव? आहे. आपण मी म्हणतो तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दो. आपलं बी फोटो आहे. म्हणून महाराज म्हणतात की मरणाच्या आधी सावध झाला पाहिजे. कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये माझ्या. म्हणून अनुताप त्याला म्हणतात. 7 दिवसात मरण कळालं. अनुताप. हाचे अनुताप घेऊन सावध चाले. मी मरणार आहे. काहीतरी बोध करे म्हणा. मग मरणार एवढं जरी माहिती, मग काहीतरी बोध मनाला केला पाहिजे की तू मरणार आहे ना, मग काहीतरी चांगलं करून मर, काहीतरी सत्कर्म करून मर. कारण तेच तिथं कामी येतं. आपण किती बंगले, किती गाड्या, किती मोठे बंगले बांधले, आपली जागा फिक्स आहे 3/6. किती? ते बी आता सरकारचे आभार माना की लोखंडाचे कठडे करून दिले आणि वरून सलाब टाकून दिला. का? याच्या पलीकडे आपली जागा नाही. म्हणून महाराज म्हणतात की बाबा हाच्या अनुताप घेऊन सावध.
काहीतरी बोध करे म्हणा, पण बोध झाला कोणाला झाला? अभंगाचा चौथ्या चरणाला. एकता सौरला एकता एक तास भरला खटवांग रायासी भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. एका तासात मरण कळलं कोणाला? रामाचे वंशज होते, पूर्वज होते रामाचे, सूर्यवंशातले पूर्वज होते. नाव होतं त्यांचं राजा खटवांग. सूर्यवंशामध्ये रामाचा सुद्धा 63 क्रमांकावर नंबर लागतो. 63-64 क्रमांक. त्याचाही पूर्वी एवढे राजे होऊन गेले. त्याच एक राजा खटवांग नावाचा. एका तासात मरण टाळलं. एका तासात तू मरणार आहे, मरण टाळता येईल कशाने? सत्कर्म कर. सत्कर्म कर. सत्कर्माने काय होईल? तुझं दुःख नाही सगळं. सचितानंद रूपा विश्वोत्पत्त्याधीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णावै नमः. अनुताप माणसाला कळत नाही, पण आपलेच ताप आपल्याला ताप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून राजाला ते कळालं. एका तासात मरण टाळलं. एका तासात. आपण मी एका तासात काय करतो? मी एका तासात काय करू? काही करता येत नाही. एक तास वरला खटवांग रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. काय भाग्य असेल राजाचं? एका तासात त्याला मरण टाळता आलं आणि मरण त्याला कळालं. मरण कळलंच पाहिजे. मरण कळलंच पाहिजे. आपल्याला मरणाचं नाव काढलं तर भीती वाटते. भीती वाटते. विचार करा, एका ठिकाणी कीर्तन चालू. आधी 2 अतिरेकी आले आणि त्यांच्या हातामध्ये AK-47 होते. रायफला घेऊन आले तर आले, सर्वांना मारणार. अतिरेक्यानं म्हणतोय बघा कीर्तन चालू. म्हणे मग तुम्ही कीर्तनात मारू शकतात. म्हणे मग का मारताय? म्हणजे कोणी काहीतरी फ्रॉड केलाच केलाय. ठीक आहे. कीर्तन काढायचं सांगणं अतिरेकीने ऐकलंय. आता कल्पना करा फक्त की बंदुका घेऊन उभे आहेत आणि प्रत्येकाला ते मारणार आहे. पण मी सांगितलं अहो हे कीर्तन आले लोक आहेत, मग याच्यातलं कोणी फ्रॉड करत नाही, याच्यातलं कोणी भानगडी करत नाही, याच्यातलं कोणी सगळे माळकरी लोक आहेत, यांना काय मारता? म्हणजे महाराज ठीक आहे तुमच्या सांगितलं आम्ही विश्वास ठेवू, पण आम्ही एवढ्या लांबून आलो पाकिस्तानातून, पण असं खाली हात कस काय जाऊ आम्ही? सर्वांना तर नाही, पण 2-4 लोकांना तर आम्ही खलास करूनच जाऊ. पण करायचं तरी कोणाला? मतलब सर्वच कीर्तना बसले कोणाला कराल? तुम्ही सांगाल. बघा काय जे हरी विठ्ठल जाण्याच्या अगोदर जे कीर्तनातून उठून जातील त्यांना तुम्ही कधी आता असं विचार करा. ते म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगाल तसं. असं वाटतं आपल्याला की ते अतिरेकी इथंच आहे आणि आपण जर अगोदर उठलो तर आपल्यालाच खलास करतो. आपण फक्त सहज काल्पनिक तुमचा सण मांडून गेला तरी असं वाटलं आपल्याला की आपण मरणार आहोत. अनुताप हा केला पाहिजे, पण मग ते मरणाच्या आधी आपण काहीतरी सावधान झालो पाहिजे, सावध केलं पाहिजे.
ज्याला ते सावध करतात त्याला ते आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणं नाहीये. विठाला विठाला माणूस किती दिवस जगला याला नाही महत्व, तो कसा जगला. आणि माणूस कसा जगला हे जर बघायचं असेल, जेव्हा माणूस मरतो त्याला ठेवायला कितपत गर्दी असते त्याच्यावरून कळतं हा माणूस कसा असेल. विठाला विठाला माणूस हा किती दिवस जगतो याला महत्व नाही, तो कसा जगतो, तो कसा राहील. बरेच लोक असे ज्यांनी आयुष्यात कधी देवाचं दर्शन घेतलं नाही, कधी मंदिराची पायरी चढला नाही, तर लोक म्हणतात शेवटच्या दिवशी त्याच्या तोंडामध्ये तुळशीचे पत्ते टाका. का टाका? स्वाभाविकता आहे. झोपर्यंत चेतन म्हणून अर्धा मरणाचा आधी सावध झाला पाहिजे. म्हणून तू एक कर म्हणले काय, खटवांग नावाचा राजा सावध झाला म्हणून भाग्यदशा प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग भाग्यदशा प्राप्त झाली, ती प्राप्त झाली. म्हणून महाराज हा जो देह मिळाला हे साधन आहे, याच्याने कोणतं साध्य प्राप्त करायचं हे नाथ मार्गाभंगाच्या शेवटच्या चरणात सापडला रीतयाला
सापडला हरितयाला साधन एका जनार्दनी हरी बोला. हरी सापडला. पण कधी सापडला? त्याला साधन प्राप्त झाला. कोणतं? देहरूपी साधनाने हरिरूपी साध्य प्राप्त करता येतं. आणि म्हणून अर्थ सापडला हरी तयाला साधनी. मग काय म्हणा, एका जनार्दनी हरी बोला. आणि आम्ही जरी बोललो हरी तरी काय होईल महाराज? हरी मुखे गाता हरपली चिंता. हरी म्हटल्यावर चिंतेचा निरसन होतं. त्या नाही मागोता जन्म घेणे. पुन्हा पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा पुन्हा मरण नाही. का नाही? हरी आला आता मग कैसी भय चिंता. का नाही? तुका म्हणे हरी काही उरू निधी उरी. का काहीच उरत नाही? का नाही? सर्वच होतं. कृत्य कृत्य झालं, इच्छा केली ती. याच्यातून मिळतं. म्हणून महाराज म्हणता केला हरिमुखे गाता हरपणी चिंता. त्या नाही मागोता जन्म घेणे. विठ्ठल पार पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार कुमाये म्हणून एकनाथ महाराजांनी सुंदर असा उपदेश करावा. बाबा उपमा दिली आपल्याला, परिमळ गेली या ओस फुलं देते आयुष्य शेवटी देह दैसा घडी घडी काळ वाटे याचे पाय अजून किती आहे अवकाश. अचानताप घेऊन सावध काहीतरी बोध करे म्हणा एकता सल्ला कटमंगला याचे वाक्य दशा कैसे प्राप्त झाले. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखे गाता रफले चिंता त्या नाही मागवता जन्म. खूप सुंदर म्हणून यातून केलं माझ्या बाप्पा. अजून 15 मिनिटं शिल्लक आहे आपल्याला. किती? हा. त्या 15 मिनिटात मी जे काय सांगणार ते नीट आहे. खरं तर घरातून एक व्यक्ती गेला की संपूर्ण घर संपूर्ण कदाचित विचार करा, घरातला गावातला जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती गेला तर गाव रडतं. तालुक्यातला गेला तालुका रडतो, जिल्हा रडतो. घरातले व्यक्ती गेले घर रडतं. एक काळ असं होतं जगातली व्यक्ती गेली होती आणि त्याच्याकरता जगाचा बाप रडला होता. त्याच्याकरता जगातला बाप रडला होता. ज्यावेळेस ज्ञानोबा नाही गेले त्यावेळेस देव म्हणती रुक्मिणी हा एकाची योगी देखील नाही ते ज्ञान संजीवनी जाणे त्रैलोक्यास. आणि काय तो प्रसंग की देवाने सुद्धा रडावा. नामदरा वर्णन करतात तो सुंदर का देवाने वृत्ती
पराय गेले त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा रडला. ज्ञानोबरांची कीर्ती जेवढी भारताला माहिती त्याच्याही पेक्षा दुप्पटीने अमेरिकेसारख्या देशाला माहिती. म्हणून ज्ञानेश्वरी स्वर्णपत्रात करून ठेवली अमेरिकेने. विचार एखाद्या फॉरेनरला जेव्हा येतो तेव्हा काय येतात तुम्ही संत ज्ञानेश्वरी ग्रेट अंधयोगी आपल्याकडे सारखे महान संत त्या ठिकाणी त्यांना दिसलेच नाही. म्हणून जगा पलीकडे हिंदुत्वाचा झेंडा रोवणारे संतच होते. शिकागोला एक संत गेले, श्रेष्ठ अमेरिकन पब्लिक माय ब्रदर अँड माय सिस्टर इन अमेरिका. एका वाक्यात सर्व टाळे मिळवल्या का अमेरिकेतील माझे बंधू आणि साहजिकता आहे. ही संतांची ख्याती. म्हणून महाराज म्हणतात की बा जीवनामध्ये आल्यानंतर जीवन कसं जगावं हे कधी मोठ्यांच्या आश्रय राहून शिका. तुम्ही जेवढे मोठे मोठे लोक होऊन गेले त्यांच्या आयुष्याची गणना करा. कमी जगले पण चांगले जगले. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा कमी जगाव पण चांगलं जगाव. आपलं जगणं म्हणजे खूप आहे, खूप होतं, पण त्याच्यातही काहींना चांगलं जगणं माहितीच नाही. काय तर शेवटपर्यंत दुसऱ्या त्रास देतच गेले हो, देतच गेले. आणि म्हणून म्हणतात की जगावं कसं हे संत चरित्र शिकवतं आणि ते वाचलं पाहिजे. म्हणून जीवनातून व्यक्ती गेल्यावर साहजिक त्या डोळ्यातून पाणी येतं. आणि घराचा आधारस्तंभ असता आई आणि वडील. वडील गेल्यावर आईच सांभाळ. विचारा ज्याला आई नाही ज्याला आई नाही त्याला विचार. एका गीतकारानं खूप सुंदर वर्णन केलं. आई नाही काय आई काय नाही आहे काय नाही. ममता की मंदिर की है सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत. जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए, रिश्तों की दीवारों पर नाम अपना ही लिख जाए. हे बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. मराठीतून सांग. आई वडील माझे थोर, गायचे का म्हणायचं किती सारू त्यांचे उपकार, जीवनाचा नभेची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुला मागेन. माय माझी मायेचा सागर, दिला तिने जीवाला
आईवडिलांची सर नाही येणार. एखादा सर्व जग आपल्या विरोधात राहू द्या, फक्त आईवडील आपल्या पाठीशी राहू द्या. आपलं कोणीच काही वाईट करू शकत नाही. विठाला 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 आई वडील जाणार. मी नेहमी कीर्तनातून एक कथा सांगायचं आहे. एकदा एका मुलाचा वडील वारले, त्याला भाऊ नाही बहीण नाही काय. छोटासा मुलगा आईने मोठा करा, तो तिसरी चौथीत जाऊ लागला. त्याने आईला कधी आई म्हटलं नाही, मायला कधी माय म्हटलं कधीच नाही. त्या आईला एक डोळा नव्हता, ह्याने त्या आईला एकच म्हणा, फुटकी आंधळी एका डोळ्याची. सतत याला तेवढंच म्हणत, तेवढंच म्हणत. तरी आईला राग. एकदा आई काम करून येत होती, याला शाळेला उशीर होत होता. हा निघाला, आई आली, बाळा थांब, एक 10 मिनिटं थांब, आता तुझा डबा करून देते, तू शाळेला दे. आंधळी फुटकी एका डोळ्याची उठायला होतीस नाना प्रकारचं निघून गेला. आणि तावाने त्या ठिकाणी घाईमध्ये त्या ठिकाणी तावा ठेवला, भाकर टाकली. 4 किलोमीटर शाळा लांब होती. चैत्र महिन्यासारखी दिवस, दुपार शिफ्टची शाळा होती. 12च्या नंतर कडकडाट असा होणार. आणि आई पायात पायतन नाही जाते याचा डबा घेऊन गेल्यानंतर एका मुलाला विचारलं, हे बाळा मधली सुट्टी होण्याच्या अगोदर मी पोहोचली पाहिजे. आणि एका मुलाला विचारलं, माझा बाळाचा वर्ग कोणता? मावशी वरचा वर्ग आहे. वरचा वर्ग आहे. वर गेली, मस्त चालू त्या दरवाजातून राहिली. बाळा हे राजा, हा घे तुझा डबा. याला राग आला. शाळेत आले, फुटकी आंधळी कशाला आली तर चाल देव. आज चुकले रे, मी तुझा वेळेवर डबा दिला आणि वाटेल ते बोलतो, वाटेल ते वाईट शब्द बोल रे मला, पण भुकीले पोटे राहू नको. 2 घास खाऊन आण तो डबा. आईचा हातून डबा हिनवला, खाली फेकला. बुटा सकट पाय त्या भाजीत आणि पोळीत घातला. 4 किलोमीटर ती माय पाय आली होती. आईच्या डोळ्यात पाणी. काय केलं सर? जिन्यातून आईला लोटून दिला. जवळजवळ 25-30 पायऱ्या. आई खाली पडली. आईचा हात गेला. वय झालं कालांतराने आईचा हात त्या दिवसापासून घरी गेलाच नाही. एका हॉटेलला काम केलं, शाळा शिकला, नोकरी लागला, मोठा क्लास 1 अधिकारी झाला. आईचं वय झालं 75 ते 80 वर्ष. आईला पॅरालिसिस झाला. एक डोळा अगोदरच नव्हता, एक हात याने लोटून दिलं म्हणून अपंग झाला आणि पायी गेलो. गेल्यानंतर बरेच वर्ष झाले. आईला आठवण आली, आता माझी शेवटची कळा, मी कधी मरेल सांगता येत नाही. अपेक्षा नाही. एकूण एक बाळ आहे माझा, कुठे राहतो मला चांगलं माहिती, पण माझ्याकडनं चाललं जात नाही. मरण्याच्या आधी मला माझ्या बाळाचं तोंड पाहायचं. पाय घासत आईने 2-4 घर भीक मागितली. 550 रुपये जमा झाले. एसटीत बसली, याच्या गावी उतरली. कडकडात असा चैत्र महिना, उन्हाळ्याचे दिवस. अशी पाय घासत आली. याचे 2 लेकर दारात खेळत होते. हे राजांनो इकडे या. एका नातूला ह्या मांडीवर बसवलं, एका नातूला ह्या मांडीवर बसवलं. दोघांच्या हातात 10,000 रुपये दिले. एकाला ऊन लागत होतं म्हणून त्याच्या अंगावरती पदर टाकला, दुसऱ्याला ऊन लागत पदर नव्हता, ते एका पदराचे टरटर फाडून 2 भाग केले. दोघं नातवंडाच्या डोक्यावर पदर घातले. तोपर्यंत त्या मुलांच्या आईने हाक मारली. मुलं आत गेले. जा वडिलांनो, तुमची आई बोलवते तुम्हाला, जा. राजांनो आई वडिलांचं ऐका, पण तुमच्या आईपासून कधी तुमच्या वडिलांपासून वेगळं राहू नका. त्या आजीने त्या लेकराला सांगून गेले. ते नातवंड इकडे निघून आली. त्याला मी आलेला आवडणार नाही माझ्या लेकराला, माझ्या मुलाला. पुन्हा निघून गेले. निघून गेल्याबरोबर बराच वेळ झाला. आणि बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा ते लेकर बाहेर आले, रडत बसले. हा वटा ती गल्ली, प्रत्येक घरोघर पाहिलं, ती आजी दिसली नाही. त्यांचा बाप आला ड्युटीवर. का रडतात रे पोरांना? पप्पा आम्ही याच्यापुढे तुम्हाला वही मागणार नाही, पेन मागणार नाही, पुस्तक मागणार नाही, खाऊ मागणार, आम्हाला काहीच नका आणून द्या पप्पा. मग आम्हाला एक आजी आणून द्या. काय रे असं बोलतात? एक आजी आली होती. मग भावाला एका मांडीवर बसव, मला एका मांडीवर बसव. भावाच्या डोक्यावरती पदर टाकला, माझ्या डोक्यावरती पदर टाकला. भावाला 10 रुपये दिले, मला 10 रुपये दिले. खाऊ दिला आम्हाला. तितक्यात आमची आईने आम्हाला हाक मारली. आम्ही घरात निघून गेलो. जे आम्ही घरातून बाहेर आलो, हा वटा तो वटा, ती गल्ली ही गल्ली, सर्व घर आम्ही पाहिलं पप्पा.
ती आजी आम्हाला दिसते नाही, आम्हाला काहीच देऊ नका. फक्त आजी आली. कशी होती रे? हात पायाने लंगडी होती, हाताने पांगडी होती, डोळ्याने आंधळी होती. याला कळालं हो नव्हती माझी आई. जिथं राहतं तिथं पोहोचला. आई आनंद वाटला, आईला आला जाण मला भेटायला. पण तिथं गेला फुटकी आंधळी एका डोळ्याची, खबरदार इथून पुढे जर माझ्या लेकरांना भेटण्याकरता आली तर गडा दाबून खलास केल्याशिवाय राहणार. माझ्या गडा दाबण्याची गरज नाही, फक्त तुझ्या मांडीवरती माझं डोकं ठेवते, मी आनंदाने मरण पत्करेन. आनंदाने. हा निघून गेला. शेवटी आईने जर मी मरणाचा दारी उभी तरी याने मला आंधळी म्हणूनच प्रश्न केला, पण कधी विचारलं नाही आई तू आंधळी का झाली. आंधळीच म्हटलं याने मला शेवट करतो, पण आई म्हटलं नाही. आणि विचारलं तू आंधळी का झाली. एक पत्र लिहिलं आईने, पोस्ट पेटीत टाकायला लावलं एका मुलाला. आणि इकडे आईने प्राण सोडला. गावल्याने फोन केला, आईचा अंत्यविधी नाही आला नाही, 13व्याला सुद्धा आला नाही. आईचं तोंड पाहायला सुद्धा आलं नाही. गावाल्याने सर्व करून टाकलं. जेवण आईचं 13वं झालं तर ते पत्र याच्या हाती पडलं. राजा आयुष्यभर मला आंधळी म्हटलं, पण कधी म्हटलं नाही डोळा का गेला. अरे सांगून जाते तुला, 3 वर्षाचा असताना मोठ्यावरून तू खाली पडला, तुझ्या डोळ्यात काडी घुसली, तुझा डोळा फुटला. 25 दिवस तू ऍडमिट होता डॉक्टरांकडे. 30-30 रुपये रोजाने कामाला जायची. याच्या घरी भानी घस, त्याच्या घरी धुणं धुई, त्याच्या शेतात राबली 50 रुपये जमा करायचे रोजचे. आणि डॉक्टरांना त्या ठिकाणी सांगितलं, डॉक्टर साहेब हे घ्या पैसे, अजून आणून देईन, पण माझं एकूण त्या वंशाचा दिवा आहे. डॉक्टर साहेब कोणी याला आंधळा म्हणता कामा नये, कोणी याला फुटकं म्हणता कामा नये, कोणी त्याला एका डोळ्याचं म्हणता कामा नये. डॉक्टर साहेब वाटेल तेवढे पैसे देईल, माझा लेकराचा डोळा वाचला. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं मावशी उपयोग नाही का, याचा मापाचा डोळा मिळणार नाही. जोपर्यंत कोणी याला डोळा दान करत नाही, डोळा डोनेट करत नाही, तोपर्यंत याला डोळा बसवता येणार. अरे कोणाची काय गरज पासो डॉक्टर, शपथ आहे तुला माझी, माझा लेकरासारखा राजा तू आमच्यासाठी देव आहे. मग कोणाची नको वाट बघू रे, माझा डोळा काळ, माझा राजाला बसव. लोकांनी मला आंधळी म्हटलं चालेल, एका डोळ्याची म्हटलं चालेल, फुटकी म्हटलं चालेल, माझ्या लेकराला कोणी आंधळा म्हणता कामा नये. अरे राजा जगाने तर मला आंधळ कधीच म्हटलं नाही, पण मग तू मला माय कधीच म्हटलं नाही. तुम्हाला आई, तू कधी मला आई म्हटलं नाही, तुम्हाला आंधळीच म्हटलं. राजा आंधळ तेव्हा याला कळालं, आज माझी आई होती म्हणून एवढा सुंदर दिसतोय. मला आज 2 डोळे आहेत, फक्त तिने दान केलं म्हणून मला डोळा भेटला. ती राहिली नसती तर मी सुद्धा आंधळाच राहिला असतो. तेव्हा याला कळालं की आई काय असते. आणि आई गेल्यावर याला आईची किंमत कळाली. सांगू काय कळाले का. आणि मग याला तेव्हा म्हणतो का गेले तू, सांग ना कशासाठी गेले. माझी कविता खूप प्रसिद्ध झाली. का गेले सांग का, कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागेल तुझा या बाळा, कोण वागेल तू गेला. आणि केलं तरी काय. 9 महिने आणि 9 दिवसाची वारी कशी गेली, संकट तुला आले असतील पदरात बांधून नेली, सोडून गेली तुझा लाडक्याला, कोण वागेल तुझा या बाळाला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागेल तुझा या बाळाला. कारण तू गेल्यावर काहीच कळत नाही, काहीच नाही. मानव कोण दानव कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत आहे बहुमान पैशाला, सोडून गेली आई लेकराला, कोण वागेल तुझा या बाळाला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागेल तुझा या बाळाला. आणि कुठपर्यंत लाड बाळाचा, जोपर्यंत आईचं उत्तर कार्य होत नाही 13 होत नाही तोपर्यंत. 13 झाल्यावर एकही नातेवाईक तुमच्यासाठी वेळ द्यायला रिकामा नाही. एकही नाही का. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझा या गोष्टीला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझा या गोष्टीला. सोडून गेली आई वनवासाला, कोण वागेल
तुझा या बाळाला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागेल तुझा या बाळाला. आणि किती मोठा झालो, आईपेक्षा मोठा होतो आपण नाही होत का? स्वामी तिने जगाचा, आई बिना भिकारी, आईची माया या जगाला कधीच घडणार नाही. सोडून गेली आई लेकराला, कोण वागेल तुझा या बाळाला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला, हो कोण वागेल तुझा या बाळाला, तरी कमीच आहे. म्हणून मला आई वडिलांचं त्या ठिकाणी रक्षण करा, आई वडिलांच्या चरणात तीर्थ घ्या, आई वडिलांचं त्या ठिकाणी दर्शन घ्या. जर देव बघायचा असेल तर आई वडिलांच्या चरणात. हे तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता बिंदरे, तया सेवेसे केल शरीरे लोण केली. जीव ज्याचे मायबाप जिवंत आहे त्याने जर मायबापांना रडवलं, त्याला आपलं चॅलेंज आहे, कधी त्याची आवल्यात त्याला वागूनच गेली तर कीर्तन करणं सोडून दे. टीट फॉर टॅग. कसं वागायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून जातात एकच सांगतो, आईवडिलांची सेवा करा, कुठलीच कमतरता भासणार नाही. म्हणून सुंदर या खासने परिवाराने त्या 13व्याच्या निमित्ताने सुंदरसा अन्नदानाचा हा कार्यक्रम, त्यातली ही ज्ञानदानाची सेवा माझा वाटेला बापूसाहेब असतील, किरण दादा असतील यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. भाग्य संस्कृत तुका म्हणे मज घडवते यांची सेवा. प्रेम मार्ग दैवा पार. या ठिकाणी आमची चितोड्याचे भजनी मंडळ, गावातले भजनी मंडळ, आमचे विशाल महाराज सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे कोटी कोटी आभार, सर्वांना धन्यवाद. झाली सेवा ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला विराम देतो. न्यूनते पूर्ती अधिक ते सत्य करून घ्या. तुमचे ते मिळत असे बोललेले पुढे वेडे बाकुडे उत्तरे करा क्षमापरा. महाराज तुम्ही सिद्ध सुंदर साऊंड सिस्टीम गावातली का? वा छान, खूप सुंदर ऑपरेटिंग आपण केला. मला वाटतं एकदा माझी कथा केलेली होती पुढच्या चौकात. असं सर्वांच्या चरणी कोटी कोटी सर्वांना धन्यवाद देतो. सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर
Hare